नमस्कार. दृष्टिकोनमध्ये आपलं स्वागत. पाऊस येऊन जाऊन आहे, पडतोय नाही पडतोय, हवामान खात्याचा अंदाज धोक्याचा इशारा दिला जाता की पूर्णपणे थांबतोय. पण पावसाळी अधिवेशन मात्र सुरू झालंय आणि पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जवळपास 57,508 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये मांडल्या गेलेल्या आहेत. तर पुरवणी मागण्या याचा अर्थ काय असतो, तर वर्षाचं नियोजन केल्यानंतर नैसर्गिक आपत्ती आली, काही अतिरिक्त खर्च आले, तर ते आर्थिक वर्ष संपताना जो काही अतिरिक्त खर्च करावा लागणार असतो सरकारला, त्या खर्चासाठी विधानसभेची मंजुरी घेणं आणि व्यवस्थेतनं तो पैसा वळवणं योग्य त्या खात्यांकडे, त्याला पुरवण्या मागण्या म्हणतात. पण यातला महाराष्ट्र सरकारचा गमतीचा भाग असा आहे की अर्थसंकल्प सादर करून 3 महिने जेमतेम झालेले आहेत. मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर झाला, तर पहिल्या अधिवेशनातच अर्थसंकल्पानंतरच्या जवळपास 57,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्याची वेळ या सरकारला आलेली आहे. आत्तापर्यंत जो काही खर्चाचा तो तपशिलाचा जो भाग आहे त्याच्यातनं असं दिसतंय की हा खर्च 8% जास्त या पुरवणी मागण्यांचा आकार असेल. तर याचा अर्थ काय होतो, अगदी जवळचं उदाहरण द्यायचं झालं, घराघरात किंवा घराघरात म्हणणं बरोबर नाही, पण गावात आपल्या आसपास असं एखादं उदाहरण आपण बघितलं असेल की 1 तारखेला पगार झाल्यानंतर 8 दिवसांनी काही जणांना इतरांकडनं हात उसणे घेण्याची वेळ येते इतरांकडून. म्हणजे पैसा पुरत नसतो किंवा आर्थिक नियोजन कोलमडलेलं असतं किंवा काही व्यसनावरती या मंडळींचा खर्च होत असतो. महाराष्ट्र सरकारची अवस्था तशी झाली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. यांना व्यसन जर कुठलं लागलंय असं म्हणायचं असेल तर लोकानुनयाचं व्यसन हे गंभीर व्यसन आहे. म्हणजे लोकांना आवडेल असं सतत करत राहायचं, याचा लोकानुनयाचं व्यसन असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. हे निवडणुकांच्या आधी अनेक राजकीय पक्षांना लागतं. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आधी या व्यसनाचा ज्वर किती वाढलेला होता हे आपण सगळ्यांनी बघितलं. लाडकी बहीण योजना आली, मग शेतकऱ्यांना कर्जमाफी वगैरे आश्वासनं दिली गेली, त्यातनं या पुरवणी मागण्यांची वेळ महाराष्ट्र सरकारवर आलेली आहे. म्हणजे मगाशी जसं म्हणालो तसं पगार झाल्यानंतर 8व्या दिवशी लोकांकडे हात पसरण्याची वेळ जर कोणावर येत असेल तर ते त्याच्या फसलेल्या आर्थिक नियोजनाचंच लक्षण असतं. कारणं वेगवेगळी असू शकतात. हे महाराष्ट्र सरकारच्या फसत चाललेल्या आर्थिक नियोजनाचं लक्षण आहे. हे आपण मान्य करायला हवं, लक्षात घ्यायला हवं. आणि अजितदादा सारखी व्यक्ती अर्थमंत्रीपदी आहे, अर्थसंकल्पाची उत्तम जाण असलेले, अर्थनियोजनाची चांगली जाण असलेले, चांगला प्रशासकीय आवाका असलेला आणि राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा पूर्ण अभ्यास असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असताना ही वेळ येत असेल तर राज्याचं आर्थिक नियोजन किती गडबडलेलं आहे याचा अंदाज आपल्याला बांधता येईल. आता हे ज्या काही पुरवणी मागण्या मांडल्या गेलेल्या आहेत त्या मंजूर होतील. विधानसभेमध्ये बहुमत आहे, विधान परिषदेचा अडकाठी यायचा प्रश्नच नसतो. गेला अर्थसंकल्प मांडला म्हणजे मार्च महिन्यामधला, त्यावेळेला साधारण 45,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त ही वित्तीय तूट होती. म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्च यातली जी काही तफावत आहे ती 45,000 कोटी रुपये इतकी होती. त्याच्यात आता या 57,000 कोटी रुपयांची भर पडली, तर तीच तूट 1,00,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून पुढे जाणार आहे. त्याच्याबरोबरीनं राजकोषीय तूट ही 1,00,000चा टप्पा ओलांडून कधीच पुढे गेलेली आहे. 9,00,000 कोटी रुपयांचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावरती आहे आणि यामध्ये ही नव्याने भर पडणारी आहे तुटीची. तर याच्यातनं किती सैलपणाने आपण हे काम करतोय, हे राज्य चालवलं जातंय याचं हे ढळढळीत उदाहरण आहे. तर या 57,000 कोटी रुपयांमधले जवळपास 15,000 कोटी रुपये हे वेगवेगळ्या शहरांसाठी असतील. आता अचानक शहरांचं प्रेम का आलं? साहजिकच आहे, लवकरच निवडणुका जाहीर होतील. महाराष्ट्रामध्ये बरीच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत. तर निवडणुकांच्या आधी शहरांची रंगरंगोटी करण्यासाठी आणि आम्ही किती शहरांसाठी काम करतोय हे दाखवण्यासाठी या खर्चाचा विनियोग केला जाईल.
या अशा पद्धतीनं अर्थनियोजन करणारं हे महाराष्ट्र हे एकमेव राज्य नाही आहे. हल्ली सगळीच राज्य या पद्धतीनं कामं करत असतात. जरी रेवडी संस्कृती म्हणून त्याचं वर्णन केलं गेलेलं असलं आणि रेवडी संस्कृती कशी टाळायला हवी यावर आपल्याला प्रवचनं दिली जात असली तरी प्रत्येक सरकार या रेवडीच्याच आधारे सुरू आहे. कारण रेवड्या फेकणं सरकारांना, राजकीय पक्षांना, सत्ताधारी लोकांना आवडतं आणि त्या रेवड्यांवर आनंद मानणं नागरिकांनाही आवडू लागलेलं आहे. राज्यातल्या शहरांची अवस्था बकाल या एका शब्दानं करता येईल अशी आहे. एक शहर असं नाही आहे की जे आदर्शवत तिथे राहण्याची व्यवस्था आहे. पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, साधी वाहतुकीची व्यवस्था असेल, ह्या सगळ्या आघाडींवरती आपली सरकारं म्हणजे जे काही पैसे फेकतायत त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाहीत. कारण स्थानिक स्वराज्य संस्था या कफल्लक झालेल्या आहेत, त्यांना उत्पन्नाचं साधनच नाही आहे. यावेळेला या पार्श्वभूमीवरती हे अशा पद्धतीची ही खर्चाची उधळण होते. म्हणजे इंग्रजीमध्ये एक छान वाक्प्रचार आहे, रॉबिंग पॉल टू पे पीटर. म्हणजे याचं काढायचं आणि त्याला द्यायचं, या पद्धतीने हा सगळा खेळ सुरू आहे. लाडक्या बहिणींचं ओझं अजूनही जे काय आहे, काही महिने झालेले आहेत, 5 महिने झाले असतील या सगळ्याला, नवीन वर्ष आर्थिक सुरू झालेलं आहे, ते पेलेनासं झालेलं आहे. ते पेलता यावं म्हणून आदिवासी खात्याचा निधी काढला जातोय. 57,000 कोटीच्या पुरवणी मागण्या काढल्या जातात, सादर केल्या जातात. हे मला असं वाटतं की याचा कुठेतरी नागरिकांच्या विचार क्षेत्रावर काही परिणाम होतो का, हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. कारण महाराष्ट्र हे एकेकाळचं अत्यंत प्रगतिशील, अत्यंत संपन्न राज्य अशा स्वरूपाचं गणलं जाणारं राज्य होतं. आज राज्याची परिस्थिती अशी आहे की MMRDA सारखी अत्यंत म्हणजे मुंबई महानगर विकास प्राधिकरण संस्था ही 1999-2000च्या कालखंडामध्ये जेव्हा महाराष्ट्र सरकारवर आर्थिक संकट आलेलं होतं त्यावेळेला राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी या अशा संस्थांकडून पैसे उधार घेतलेले आहेत. आज ती संस्था कर्जाच्या खाईत बुडालेली आहे. MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे राज्याचं प्रगतीचं निदर्शक होतं, एक मापक होतं. ते आर्थिक संकटात आहे, त्यांच्यासमोर आर्थिक पासून उभं आहे संकट. मुंबई महानगरपालिका ही जगातल्या श्रीमंत महानगरपालिकांमध्ये गणली जात होती. तिला आपल्या आर्थिक ठेवी ज्या असतात बँकेमध्ये नागरिक जसं ठेवतात तसं संस्था पण ठेवत असतात. ते पैसे मोडून घर चालवावं लागेल अशी परिस्थिती या अत्यंत श्रीमंत महानगरपालिकेवर आलेली आहे. या सगळ्याचा अर्थ हाच आहे की आर्थिक जो काही एक बोजवारा उडालेला आहे आपल्या प्रशासनाचा, आपल्या सरकारचा, त्याचं सुधारण्याचं काही लक्षणच दिसत नाहीये. आणि हे केव्हा सुधारेल याचं एक महत्त्वाचं निदर्शक असं असतं की जेव्हा नागरिकांना या आर्थिक विषयांमध्ये काही थोडासा रस घ्यायला लागतील, काही थोडंसं गांभीर्य अर्थविषयक जाणीवांमध्ये निर्माण होईल. कारण हे जर असंच सुरू राहिलं तर जी काही राज्य आज देशामध्ये प्रगतिशील म्हणून गणली जात होती, पंजाब असेल, हरियाणा असेल, दक्षिणेकडची काही राज्य आहेत, त्यातली काही राज्य तर ती इतकी कंगाल या शब्दाने त्यांचं वर्णन करावं इतकी त्यांची परिस्थिती गंभीर आहे. आणि देशाची जर प्रगती होणार असेल तर ती केंद्र सरकार करू शकत नाही. केंद्र सरकार हा एकंदर देशाच्या परदेशाचे संबंध असतील, चलन नियोजन असेल, संरक्षण असेल, हे 3-4 महत्त्वाचे मुद्दे सोडले तर बाकी सगळे विषय हे राज्यांनाच हाताळायचे असतात. तर राज्य जर अशी भिकेला लागणार असतील तर ही प्रगती होणार कशी? म्हणजे 2047 साली आपण महासत्ता होणार, श्रीमंत होणार वगैरे वगैरे ही जी थापेबाजी सुरू असते लोकांना ते खूप छान वाटतं, बरं वाटतं, चांगलं असतं असा विचार करणं. पण वास्तव तसं आहे का? म्हणजे जर $5 ट्रिलियन 5 ट्रिलियन डॉलरची आपली इकॉनॉमी होईल वगैरे वगैरे म्हणजे काय हे लोकांना निम्म्या जणांना कळत नसतं. देशाची संपत्ती वाढली किंवा ज्याला अर्थव्यवस्थेचा आकार वाढला म्हणून नागरिक श्रीमंत होत नाहीत. ती उद्या जरी आपली $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली असं मान्य केलं तरी सुद्धा आपलं दरडोई राष्ट्रीय उत्पन्न हे इंडोनेशियाच्या पेक्षा कमी असेल, हे वास्तव आहे. तर अशा वेळेला नुसतं 2047 सालापर्यंत अमुक होईल तमुक होईल हे असं म्हणून चालणारं नाहीये. आर्थिक एक शिस्त असायला हवी, आर्थिक नियोजन असायला हवं आणि कठोरपणाने त्या नियोजनाचा अंमल दिसायला हवा. तसा जर तो दिसणार नसेल तर देश सुद्धा आपला श्रीमंत व्हायच्या आधी म्हातारा होईल अशी परिस्थिती आहे. आणि महाराष्ट्र
या आर्थिक आव्हानांमध्ये आपली भर घालत आहे, हे यातली सगळ्यात दुर्दैवी बाब आहे. म्हणून या विषयाकडे मला असं वाटतं की नागरिकांनी सजगपणे बघायला हवं. आणि जर तसं बघितलं जात नसेल तर 3 महिन्यात जर एखाद्या सरकारला पुरवणी मागण्या सादर करण्याची वेळ येत असेल तर काय आपली एकंदर आर्थिक नियोजनाची गांभीर्याची स्थिती आहे हे तरी यातून लक्षात येईल. 8% म्हणजे जो काही अंदाज होता त्याच्या 8% पहिल्या 3 महिन्यातच आपल्याला अधिक उचल घ्यावी लागतीये, हे काही चांगलं लक्षण नाही. महाराष्ट्र हा हळूहळू त्या कंगाल राज्यांच्या रांगेमध्ये जाऊन बसेल किंवा काय, असा प्रश्न या वास्तवामुळे उभा होतो, आपल्या समोर ठाकतो. आणि त्याला सामोरं जायचं धैर्य आणि त्याचा प्रामाणिकपणा हा आपण दाखवायला हवा.